मंडळी, तुम्हाला सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता येणं बंद होणार आहे का? 5 लाख महिला ज्या लाडक्या बहीण योजनेला अपात्र ठरल्या आहेत, त्यामध्ये नेमक्या कोणत्या महिला या अपात्र ठरल्या आहेत? खरंच तुमचं नाव या योजनेमधून वगळलं गेलं आहे का? जर तुम्ही खरंच अपात्र ठरला आणि आतापर्यंतचे घेतलेले सर्व पैसे तुम्हाला हे वापस करावे लागतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी दिनेश. माहिती पुस्तके आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना म्हणाल्या, दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे. जर एखादी महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्यास महिला 2,30,000 आहेत. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला ह्या 1,10,000 आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या व स्वेच्छेने योजनेतून मागे घेणाऱ्या महिलाचा आकडा हा 1,60,000 एवढा आहे. तर एकूण अपात्र महिलांची संख्या किती झाली? तर एकूण अपात्र महिलांची संख्या ही 5 लाखापर्यंत जाऊन पोहोचली आहे. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असं महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून म्हटलं आहे. तर मंडळी, जर तुम्ही सुद्धा या योजनांना अपात्र ठरत असाल तर तुम्ही आजपर्यंत घेतलेले पैसे हे तुम्हाला परतावे लागेल का? हा सर्वांपुढे महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मंडळी, पाहून घेऊया. या प्रश्नावर सुद्धा आदित्य तटकरे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणं हे उचित ठरणार नाही, असं त्या म्हणाल्या. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत 3 जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी, असे त्या म्हणाल्या. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.